की मी इकॉनॉमिस्ट नाहीये, हं. मी इकॉनॉमिक्सचा तज्ज्ञ नाहीये. पण तुम्हाला एक्झामला जे इकॉनॉमिक्सला विचारलं जाईल तर त्याच्यावर तुम्हाला उत्तर लिहिता येईल, तुम्हाला उत्तर सोडवता येईल एवढी गॅरंटी मात्र मी देतो. म्हणजे असं GS3 साठी स्पेसिफिक एक पुस्तक होतं का यापूर्वी? नव्हतं सर. माझा प्रिपरेशनचा काळ जर म्हणला तर तेव्हाही मराठी माध्यमाचं पुस्तक नव्हतं. हं. इव्हन इंग्लिश मीडियममध्ये सुद्धा म्हणजे जे UPSCची मुलं करतात तर तेव्हाही पुस्तक नव्हतं. आपण वास्तव कट्ट बोलतोय. तर असं वास्तव मांडायचं का, मानायचं का विद्यार्थ्यांनी किंवा मी पण, की हे एक पुस्तक वाचून तुमचा GS3चा पूर्ण पेपर कव्हर होऊ शकतो? तर नक्की मग वाचायचं कसं हे पुस्तक? मेन आयोग प्रश्न कसे विचारतं हे महत्वाचं आहे. तर प्रश्नाचा पहिली गोष्ट की प्रश्न अंडरस्टँड करून घेणं. बरोबर. कारण प्रश्न नाही समजला तर मग उत्तर भरकट होऊ शकतं. म्हणजे आजही एवढी कॅपॅसिटी आहे की एका दिवसात इयरबुक तुम्ही नवीन माझ्याकडे आणून दिलं तर मी एका दिवसात तुम्हाला ते कव्हर करून देईल सगळ्या विद्यार्थ्यांचं. पण 90% प्लस लोकांना मी कोण हे माहितीच नव्हतं की तेव्हा क्लास 1 होणार सगळीकडे चर्चा होती. वर्स्ट केसमध्ये क्लास 2 तर कुठंच जाणार नाही. आणि अगेन आपण म्हणतो ना की काहीतरी आपलं बॅड लक असतं, तर ते बॅड लक एकदम डायरेक्ट लिस्टच्या बाहेरच आणि मग ती फायनल पोस्ट 5 मार्काने राहिली. मित्रांनो नमस्कार. ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या वादामध्ये 1 महिन्यानंतर तब्बल इंटरव्ह्यू घ्यायला परत सुरुवात केलेली आहे. 1 महिना हा ऑनलाईन ऑफलाईनमध्ये गेला, परंतु जे काही इंटरव्ह्यू मी ऐकत होतो, जे इंटरव्ह्यू घेतलेले होते आणि ते इंटरव्ह्यू घेतलेले असताना ते ऐकावं लागतात. ते ऐकत असताना किंवा इंटरव्ह्यू ज्यावेळेस चालू होतात त्यावेळेस बऱ्याच वेळा काही अधिकारी ही वेगवेगळी नावं घेत असतात, वेगवेगळ्या क्लासेसची नावं घेत असतात, वेगवेगळ्या पुस्तकांची नावं घेत असतात. पण काही अशी नावे आहेत ज्यांना आपण छुपे रुस्तुम म्हणतो, की ती नावे कुठे जास्त सोशल मीडियावरती म्हणा किंवा पब्लिकमध्ये समोर चेहरे नसतात, परंतु त्यांची नावं मात्र वास्तव कट्ट्यावरती येत असतात. त्यातलं एक असं नाव आहे की जे नाव मी ऐकत होतो त्या नावाविषयी विचार करत असतानाच मला एक फोन आला आणि समोरून आवाज आला की प्रमोद वडवकर बोलतोय. तर ॲक्च्युली प्रमोद सरांविषयी सांगायचं झालं तर त्यांच्याविषयी फक्त मी ऐकून होतो, नाव त्यांचं मला माहिती होतं. परंतु ज्यावेळेस त्यांचा फोन आला, तो योगायोग म्हणावा की काय माहीत नाही, परंतु ज्यावेळेस नाव ऐकलं आणि त्यांना सांगितलं की सर आत्ताच जस्ट एक इंटरव्ह्यू ऐकत होतो, त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही त्या गेस्ट म्हणजे माझ्याकडे जे गेस्ट होते, जे अधिकारी होते, त्यांचे मेंटर होते आणि तुमचं नाव त्यांनी घेतलं. तो योगायोग होता. त्यांनी फोन यासाठी केला होता की त्यांचं एक पुस्तक आलं होतं आणि ते पुस्तक जे आहे ते पुस्तक म्हणजे सामान्य अध्ययन पेपर 3, आपला राज्यसेवेचा जो काही UPSC प्रमाणे सिलेबस बदललेला आहे डिस्क्रिप्टिव्हचा, त्याच्यामधला जो काही 3 नंबरचा पेपर आहे सामान्य अध्ययन, तर ते पुस्तक माझं पुस्तक आलं हे सांगण्यासाठी सरांनी फोन केला होता. तो योगायोग सांगतो यासाठी की त्याच दिवशी तो इंटरव्ह्यू झाला होता, मी ऐकत होतो आणि तो इंटरव्ह्यू ऐकून झाल्याच्या नंतर सरांचा फोन आला. खरं तर सर वास्तव कट्ट्यावरती तुमचं खूप खूप स्वागत. कारण धन्यवाद. सरांना आज आवर्जून यासाठी बोलवलंय की सरांचं म्हणजे एक 4-5 पॉडकास्ट जरी झाले तर ते 4-5 पॉडकास्टमध्ये एक तरी अधिकारी सरांचं नाव घेत असतो. खरं तर सरांचा परिचय आधी करून देण्याऐवजी मी ह्या गोष्टी का सांगितल्या, कारण आज राज्यसेवेची तयारी करणारा असेल किंवा MPSCची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी हा सरांना ओळखतोय आणि सरांचं नुकतंच हे पुस्तक आले. म्हणजे जर सरांचा जर अनुभव जर आपल्याला जे काही नवीन विद्यार्थी असतील त्यांना जर सांगायचं झालं तर सरांची उमेद अकॅडमी आहे, त्याचे ते सर संचालक आहेत. आजपर्यंत मला वाटतं सर 4 तुम्ही MPSCच्या मेन्स दिलेल्या आहेत. हो सर. एक इंटरव्ह्यू दिलेला आहे. UPSCच्या 2 मेन्स दिलेल्या आहेत. UPSCचा एक इंटरव्ह्यू दिलेला आहे. IBचा एक इंटरव्ह्यू दिलेला आहे. सरांनी राहुरी कृषी विद्यापीठामध्ये सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर मला वाटतं वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठामध्ये कृषी विद्यापीठामध्ये देखील सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेलिग्रामपासून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो अधिकारी घडवण्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. ते कसं काय ते आपल्याला सांगायचं आहे, परंतु यासोबतच फक्त विद्यार्थ्यांना शिकवणं असेल, UPSCचं प्रिपरेशन, त्याच्यानंतर MPSCचं प्रिपरेशन, नंतर विद्यार्थ्यांना गायडन्स, यासोबतच सरांचे जे काही वेगवेगळे छंद आहेत, जे कविता करणं असेल, प्रवासाचं वर्णन करणं असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रभाव नावाने देखील ओळखलं जातं, त्याच्यावरती आपण येऊयात. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुमचा प्रवास पण आपल्याला जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा ह्या सर्व MPSCच्या विद्यार्थ्यांकडून तुमचं स्वागत करतो. त्याचं कारण हे की आज तुम्ही विद्यार्थ्यांना मी पाहतो की सुरुवातीपासून तुम्ही टेलिग्रामवरती प्रश्न टाकण्यापासून ऑडिओपासून ह्या ज्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, विद्यार्थ्यांना सुरुवातीला मोफत अल्प दरामध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन करतायत आणि कुठलाही गवगवा न करता, कुठलीही जाहिरात न करता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. आणि विद्यार्थी ज्यावेळेस वास्तव कट्ट्यावरती असं एखादं अननोन नाव घेतात आणि वारंवार घेतात, त्यावेळेस उत्सुक लाभली की का
मी खरं तर तुमच्या पुस्तकामुळे मी तुम्हाला बोलवलेलं नाही, पण विद्यार्थी नाव घेत आहेत आणि तुम्ही त्यांचे मेंटर आहात. नक्की काय आहेत प्रमोद वडवकर हे जाणून घ्यायचं होतं, म्हणून खरं तर तुम्हाला बोलवलं. पुनश्च एकदा आपलं खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद सर. काय आता एवढ्या गोष्टी मी सांगितल्या. हे पुस्तक तुम्ही सामान्य अध्ययन GS3चं जे काही पेपर पुस्तक तुम्ही आणलंय, हे काय असं एका रातोरात आलेलं नसेल. काय नक्की तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, सुरुवात कुठून झाली होती? सुरुवात सांगायला आवडेल की एज्युकेशन चालू होतं पुण्यामध्ये. पोस्ट ग्रॅज्युएशनला होतो मी. माझं MCA झालेलं आहे. मग MCA करत करत असताना पुण्यामधल्या बऱ्याच गोष्टी माहिती व्हायला लागल्या. आधी मी ग्रॅज्युएशनला बारामतीला होतो विद्याप्रतिष्ठानला. पण मग तेव्हा तेवढा अवेअरनेस नव्हता आणि बारामतीला गेलो ते गावाकडनं थेट तिथपर्यंत. त्यामुळे थोडंसं एक सेमी अर्बन टाईप झालं आणि नंतर मग पुण्यात आलो PGला. PG केलं. माझी डिग्री कॉम्प्युटरमध्ये असल्यामुळे खूप पुढे चांगलं फ्युचर होतं. IT मध्ये चांगले जॉबच्या संधी होत्या. पण पुण्यात आल्यामुळे ज्या गोष्टी समजल्या, सोशो कल्चरल गोष्टी समजायला लागल्या आणि स्पर्धा परीक्षेचं वातावरण समजलं. मग त्या वातावरणात कुठेतरी मिक्स झालो आणि मग ते मिक्स होऊन पूर्णतः स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलो आणि मग सुरुवात झाली UPSC पासून. त्याच्या आधी माहित नव्हतं का स्पर्धा परीक्षा? फक्त ऐकलेलं होतं, पण त्याच्यात काय असते काहीच कल्पना नव्हती. मग ते पुण्यात आले होते, वातावरण म्हणते ते वातावरणात आले का? पण ते वातावरणात डायरेक्टली नाही आलो. प्रसंग असा घडला होता की मला म्हणजे कॉम्प्युटरमध्ये खूपच आवड होती आणि तेव्हा अँड्रॉइड एमर्ज होत होतं. मग मी अँड्रॉइडचे क्लासेस उन्हाळ्यात करायचे म्हणून मी थोडं अर्ली पुण्यात आलतो. 2012ची नंतरची गोष्ट आहे ती. आणि JM रोडला एक मला क्लास मिळाला होता, म्हणजे ऑनलाईनच, की मग त्यांनी बोलवलं होतं या म्हणून तुम्ही बघून जा वगैरे, माहिती घेऊन जा. मग तिथे आलो आणि बरेचसे आता जे क्लासेस वगैरे तेव्हा पुण्यात होते तर असे बोर्ड्स वगैरे लागले होते आणि तेव्हा मला वाटते उन्हाळ्याचा काळ होता आणि UPSCचा नुकता रिझल्ट लागला होता. तर गणेश कलाला एक प्रोग्राम ठेवलेला होता आणि मग त्या प्रोग्रामला मी गेलो. युनिक अकॅडमीचा तो प्रोग्राम होता. साल कोणतं होतं? 2012 असेल अराउंड. त्यावेळेस तो काळ होता. हो, तो काळ होता. फर्स्ट इयर माझं झालं होतं MCAचं आणि मला अँड्रॉइडचं खूपच असं कुतूहल होतं की हे नवीन येतंय. मोबाईल काही आलते मोजकेच. तेव्हा नोकियामध्ये एक Symbian नावाची एक OS होती, कारण आमचं कॉम्प्युटर सगळं सॉफ्टवेअरमध्ये होतं. आणि इकडे आलो ते जे ऐकलं होतं MPSC UPSC आहे असं, आणि मग तो प्रोग्रामचं शेड्यूल समजलं, मी डायरेक्टली प्रोग्रामला गेलो आणि मग त्यातून बऱ्याचशा टॉपर्सचं वगैरे माहिती झाली आणि कुठेतरी मग त्या गोष्टी रिलेट होतात की हां, आता आपलं इकडं कला होऊ शकतो वगैरे. मग तरी पण मग माझं एज्युकेशन सुरू होतं. मग त्या दरम्यानच्या काळात मग माहिती अजून मिळायला लागली. तर असं वाटलं की हां, होऊ शकतं हे, आणि मग डायरेक्टली UPSCला सुरू केलं. मग काही लोक जोडले गेले त्या दरम्यानच्या काळामध्ये आणि मग UPSC करायचं आहे. इंग्लिशमध्ये मी शिकत होतो, पण तरी इंग्लिशमध्ये तेवढा होल्ड वाटत नव्हता. मग UPSCला आपल्याला ऑप्शन आहे, संविधानाने आपल्या सगळ्या लँग्वेज दिलेल्या आहेत तर, आणि त्याच्यामधून UPSC आपल्या संधी देते. मग मराठी माध्यम घ्यावं म्हटलं. मराठी माध्यमासाठी मग प्रवीण चव्हाण सरांकडे आलो. मग मराठी साहित्य ऑप्शनल निवडला आणि मराठी साहित्य शिकलो. त्याच्यामध्ये मग UPSCचं प्रिपरेशन ओव्हरऑल सुरू झालं. पण ते प्रिपरेशन करत असताना आपल्याकडे अडचण अजूनही आजपर्यंतही आहे की म्हणजे UPSC आपल्याला ऑप्शन काय देते की तुम्ही ऑप्शनलसाठी एक लँग्वेज चूज करू शकता आणि जनरल स्टडीजचे जे विषय आहेत, सामान्य अध्ययन आणि एसे, तर याच्यासाठी एक भाषाचं माध्यम तुम्ही कोणतंही घेऊ शकता. दोन वेगवेगळ्या मीडियम मध्ये करू शकतो. तर निबंध प्लस GS, तर त्याला आपण एकत्रित एक भाषा निवडू शकतो, जी आपली मातृभाषा असेल किंवा इतर भाषा पण निवडू शकतो. म्हणजे आपण जरी महाराष्ट्रात राहिलो असतो मग आपल्याला हिंदीत लिहायचं, हिंदीत पण लिहू शकतो, पण मग तो आपल्या चॉईसवर. आणि ऑप्शनलही तुम्ही तुमच्या मातृभाषेतही लिहू शकता किंवा इंग्लिशमध्ये. बरेचशी मुलं काय करतात की संदर्भ साहित्य ऑप्शनलचं नसल्यामुळे तिथे इंग्लिशच मीडियम ठेवतात आणि GSला बऱ्यापैकी जमतं. किंवा मेन म्हणजे माध्यम का निवडतो आपण, तर आपण ज्या भाषेत चांगलं एक्सप्रेस होतो, आणि ऑप्शनलला वगैरे मटेरियल बरंचसं इंग्लिशमध्ये असतं तर ते होऊन जातं. पण निबंधाला आपल्याला एक्सप्रेस होताना ग्रॅमॅटिकली अडचण येत असतील वगैरे, तर मग आपण आपल्या मातृभाषेत चांगलं एक्सप्रेस होतो. म्हणून मग निबंध आणि GS त्यात उतरलो, म्हणजे मराठी माध्यमातून. पण अडचण अशी जाणवायला लागली की जे UPSCचे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये मग GS 1, 2 त्याला एवढी अडचण यायची नाही, किंवा काही संदर्भ साहित्य मिळायचे मराठीत, काही क्लासेसच्या नोट्स पण मिळायचे. पण सामान्य अध्ययन 3 जो आहे की ज्याच्यामध्ये सब टॉपिकच जास्त आहेत, सब टॉपिक 5+ आहेत. मग त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था आहे, कृषी आहे, त्याच्यामध्ये अंतर्गत सुरक्षा आहे, त्याच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान आहे, त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन आहे, पर्यावरण आहे. मग हे सगळे सब्जेक्टचं मटेरियल कन्सोलिडेटेड UPSCमध्ये मराठी माध्यमात विशेष मिळायचंच नाही. काही क्लासेसच्या मोजक्या नोट्स मिळायच्या, किंवा आपल्याकडे मार्केटमध्ये जी पुस्तकं आहेत स्टँडर्ड की जे MPSCमध्ये वापरतात मराठी माध्यमातली, पण ती त्या सिलेबसला मॅच होत नव्हती. बरोबर, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असेल ते. हो, मग प्रत्येकाचं थोडं थोडं वेगळं होतं. आणि तेव्हाचा जमाना म्हणजे इनिशियलचा म्हणेल, अगेन खूप जुना पण नाही, पण
अगेन ही AI रिव्होल्युशन जी आत्ताच्या काळात आली पोस्ट कोविड, तर ते प्री कोविड विशेष गोष्टी नव्हत्या आणि तेव्हा ती अडचण खूप जाणवत होती मराठी माध्यमात. मग लिटरली सर आम्ही कन्वर्ट करायचो बऱ्याचशा गोष्टी, की ॲटलिस्ट डिक्शनरीमधनं मेन शब्दाचा जरी अर्थ समजला तरी बाकीची वाक्यरचना आपण करू शकतो. मग तेव्हाची जाणवलेली अडचण आणि नंतरच्या काळात टीचिंगमध्ये असतानाची मुलांची जाणवलेली रिक्वायरमेंट आणि आत्ता MPSCने जो सिलेबस बदलला, तर ह्या सगळ्या प्रवासामधला जो काय अनुभव आला तर त्याच्यातनं मग पुस्तकामध्ये येण्याचं ते एक ठरवलं आणि मग ते झालं त्याच्यामध्ये. ओके, या पुस्तकाकडे मला परत यायचंय, कारण आता हे 5 सब्जेक्ट एकत्र करून तुम्ही हे पुस्तक केलेलं आहे. हो. आणि माझ्या माहितीत असं आहे की असं पुस्तक नाहीये यापूर्वी. नाही. म्हणजे असं GS3 साठी स्पेसिफिक एक पुस्तक होतं का यापूर्वी? नव्हतं सर. माझा प्रिपरेशनचा काळ जर म्हणला तर तेव्हाही मराठी माध्यमात पुस्तक नव्हतं. इव्हन इंग्लिश मिडियममध्ये सुद्धा म्हणजे जे UPSCची मुलं करतात तर तेव्हाही पुस्तक नव्हतं. त्याची कारणे आपल्याला जाणून घ्यावी लागतील. तिथेही नव्हतं आणि आता MPSCने जस्ट 25 मध्ये सिलेबस आणला. म्हणजे कारण तुम्ही म्हणताय की त्याची कारणं जाणून घ्यावी लागतील. प्रत्येक MPSCच्या प्रत्येक किंवा UPSCच्या प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगवेगळ्या मार्केटमध्ये पुस्तक आहेत. मग GS3 साठी का नव्हतं? GS3चं आपल्याला एकतर त्याच्यात घटक समजून घ्यावं लागतील. त्याच्यात 5 घटक आहेत आणि 5 स्वरूप वेगवेगळे. अर्थव्यवस्था, कृषी, तर त्याच्यासाठी काही पर्टिक्युलर पुस्तकं मिळतील पण सिलेबस वाईज पुस्तक नाहीये त्याचं पर्टिक्युलर त्या टॉपिकचं. नोट्स आहेत क्लासेसच्या काही, पण मग नोट्स सुद्धा जर बघितल्या चाळून बघितलं तर प्रॉपर सिलेबसमध्ये जो पॉईंट म्हटलाय तर त्या पॉईंटनुसार कंटेंट नाहीये. दुसरी गोष्ट, जे बाकी सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान, जो की UPSCच्या प्रश्नाचं जर स्वरूप बघितलं तर तो खूप डायनामिक आहे, करंटला रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी. त्यामुळे मग कोणी त्यात डेअर करत नाही की तो अगेन डेटा कन्सल्टेट करावा. नोट्स मिळून जातात, बरेचसे अकॅडमीज आहेत की ते काढतात त्याच्यामध्ये. अंतर्गत सुरक्षेसाठी एक पुस्तक इंग्लिशमध्ये खूप छान आहे, अशोक कुमार IPS सर, तर त्यांचं आहे, पण ते इंग्लिशमध्ये, मग मराठीमध्ये नाही आलं आणि ते सेपरेट आहे. अगेन ते सिक्युरिटीचं मॉडेल वेगळं, पर्यावरणाचं मॉडेल वेगळं. अच्छा, म्हणजे सेपरेट मॉडेल. सेपरेट 5 UPSC मध्येही नाही पुस्तक आणि MPSC तर आता डिस्क्रिप्टिव्ह आला त्यामुळे मग तिथं येण्याचा प्रश्न आहे. कदाचित पुढच्या काळात इतर कोणी आणू शकतात, पण मग ते का नव्हते? तर सगळ्यात महत्वाचं की त्यातला 50% पार्ट जो सिलेबस आहे इकॉनॉमिक्स आणि कृषी, तर तो बऱ्यापैकी करंट रिलेटेड आहे. बरोबर. कारण पुस्तकाचं सांगायलाही म्हणजे त्यात काय वाटणार नाही. पुस्तक जेव्हा आपण तयार करत होतो तर तयार करत असताना भारतीय अर्थव्यवस्था GDP नुसार जगामध्ये 4थ्या क्रमांकाला होती आणि पुस्तक प्रिंटला जाण्याच्या फेजमध्ये मग आपण एडिट त्याच्यामध्ये अपडेट नाही केल्या आणि सडनली मी आता त्याच्यावरती लेक्चर घेत असताना आत्ता मधल्या काळामध्ये आपली इकॉनॉमी डायरेक्टली 6व्या क्रमांकावरती गेली. पुस्तकात संदर्भ 4थ्याचा सापडेल. मग हे जे चॅलेंजेस आहेत तर हे चॅलेंजेस बघून कोणी त्याच्यात उतरलं नाही तेवढं, कारण कधी चेंज होईल ते सांगता येत नाही. प्रत्येक वेळेस पुस्तक चेंज नाही करू शकत. तर साधारणपणे आपल्याला थोडा वर्षभरात वेळ घ्यावा लागतो. पण मग याच्यात पुस्तकात आणण्याचा पर्पज काय की जे आपल्याला UPSC साठी असेल किंवा MPSC डिस्क्रिप्टिव्हला आपल्याला लागणार आहे उत्तर लेखन, तर आन्सर रायटिंग खूप महत्वाची आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. सो त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आपल्याला एक तो फॉर्मॅट महत्वाचा असतो. त्या फॉर्मॅटमधलं कंटेंट गरजेचं आहे. ठीक आहे की चालू घडामोडीमधून आपण तो कंटेंट कव्हर करू शकतो, पण पुस्तकामुळे एक आपल्याला स्ट्रक्चर मिळेल आणि फक्त ह्या पुस्तकामुळेच नाही तर अनेक जी पुस्तकं आहेत मार्केटमधली त्याच्यामुळे आपल्याला एक स्ट्रक्चर मिळतं. म्हणजे लक्ष्मीकांत सरांचं पॉलिटीचं पुस्तक आहे, कदाचित पॉलिटीच्या काही अमेंडमेंट झाल्या किंवा काही बदल झाले तर ते इमिजिएट नाही यायचे, मे बी नेक्स्ट एडिशनला येते, आपण ते कव्हर करून घेतो आणि तो सब्जेक्ट तसा डायनामिकही नाही त्यामुळे ते एका पुस्तकावर आपण रिलाय राहू शकतो. फक्त या टॉपिकची अडचण ती होती की करंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी बदलत आहेत, विज्ञान तंत्रज्ञानामध्ये बऱ्याचशा गोष्टी बदलत आहेत, तर मग त्या जर आणल्या आणि उद्याच बदलल्या तर कसं, म्हणून कोणी डेअरिंग केली नाही. पण मला मी सांगायला आवडेल कशी केली डेअरिंग यामुळेच केली की संदर्भ साहित्य नाही, मराठी माध्यमात मुलांना शब्दाची अडचण येते, डेटा आपण कुठूनही घेऊ शकतो, शब्दाला भाषेचं म्हणजे त्या आकड्यांना भाषेचं काय अडचण नाहीये. इंग्लिशमध्ये 1976च आहे आणि मराठीमध्ये 1976च, पण मराठीत एखादा शब्द म्हणजे आपण म्हणूया की पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर लिहायचं पायाभूत सुविधा आपल्याला ते लिहावं लागलं आणि तो जमतो, पण बरेचसे असे कीवर्ड्स आहेत की ते आपल्याला लवकर आठवत नाहीत आणि उत्तर लेखन शेवटी तिथं आपल्याला वेळेचं बंधन. पेपर 3 तासाचा असतो आणि त्याच्यामध्ये जर ऑलमोस्ट 20 प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करायचे, मग ते कुठेतरी आपल्या यूज टू झालं पाहिजे. म्हणजे जसं आपण पटपट बोलतोय तर ते पटपट जमलं पाहिजे लिखाणाला, तो स्वरूप मिळेल, बऱ्यापैकी डेटा मिळेल. असं नाही की 100% डेटा बदलतो. बरोबर. येस. मग आता याच्यामध्ये 100% डेटा बदलत नाही, पण आता तुम्ही जसं सांगितलं की GDP आपलं 4थ्या नंबरला आपण होतो, आता 6व्या नंबरला गेलोय. तर पुस्तक ज्यावेळेस समजा माझ्यासारखा एखादा वाचत असेल
कदाचित तो 4थ्या नंबरलाच वाचून तो पेपरला जाऊ शकतो. बरोबर. याला काय आहे का किंवा त्या विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचण्यासाठी? आता पुस्तकाची रचना करताना जिथं हं. करंटचा डेटा आहे, तर मुद्दामून आपण काय केलं की पुस्तकाची एडिशन येत असताना की हं. साधारणपणे ज्या वेळेस आपण याला डेटाला फायनलाइज करतोय तर तिथपर्यंतचा डेटा आपण तसं मेन्शन केलेलं आहे. डेट. हा, हं. जून एंडपर्यंतचा वगैरे असं. तर तो एक भाग झाला आणि आपण त्याच्यामध्ये सांगताना किंवा लेक्चरमध्ये सांगताना सांगतोच की करंटच्या गोष्टी तुम्हाला जर ज्या बदलल्या तर त्या ॲडिशन कराव्या लागतील. आणि सर उत्तर लेखनामध्ये सुद्धा एक कौशल्य आहे की साधारणपणे आपल्याला डेटा एक्झॅक्ट जरी नसेल तरी पण लिहिता येतं. जसं आता MCQ मध्ये कसं की आपल्याला क्वेश्चन विचारला तर तिथं एक्झॅक्टच आपल्याला पॉईंटमध्येच लिहावं लागणार आहे ते, म्हणजे तो मार्क ऑप्शन मार्क करावा लागेल. बरोबर. पण डिस्क्रिप्टिव्हमध्ये आता मी उदाहरण जर सांगायचं झालं की आपला जो फॉरेक्स आहे किंवा आपल्याकडे परकीय चलन साठा म्हणतो, ज्याच्यासाठी आपल्याला पेट्रोल डिझेल आयात करतो, आपण सोनं आयात करतो, त्याला आपल्याला डॉलरमध्ये पैसे मोजावे लागतात. तर मागच्या वर्षी आपला तो परकीय चलन साठा $700 बिलियन प्लस गेला होता आणि फर्स्ट टाइम झालं होतं असं. मग 700 बिलियन प्लस झाला आणि तो आता कमी झाला परत. आता तो 600-650 प्लस आहे, म्हणजे 780च्या आसपास, 680च्या आसपास आहे. तर मग त्याच्यात मी असं विद्यार्थ्यांना सांगत असतो किंवा बाकी टीचर पण सांगतात की आपल्याला डेटा अप्रॉक्स म्हणजे एक्झॅक्ट नाही लिहायचा, अप्रॉक्स लिहायचं की आपला परकीय चलन साठा $680 आसपास, बिलियन डॉलरच्या आसपास आहे. सेम तसं आता हे GDPचा एक्झॅक्ट आकडा झाला, पण इतर असे अनेक आकडे आहेत की जे आपण अप्रॉक्स लिहू शकतो. बरोबर. त्यामुळे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. सुमारे, आसपास, जवळपास. तर ह्या शब्दामुळे आपल्याला अडचण येत नाही डेटाची ऍक्च्युली. ओके. मग आता हे जे पुस्तक आहे, एकतर 5 सब्जेक्ट, हो त्याच्यामध्ये करंटशी रिलेटेड सगळ्या गोष्टी, हो चेंजेस होऊ शकतात. हो. आता हे 5 सब्जेक्ट तुम्ही एकत्र करून हा GS3चा पेपर कम्प्लीट करून विद्यार्थ्यांना दिला. हो. मग आता आपण वास्तव कट्टव बोलतोय, तर असं वास्तव मांडायचं का, मानायचं का विद्यार्थ्यांनी किंवा मी पण, की हे एक पुस्तक वाचून तुमचा GS3चा पूर्ण पेपर कव्हर होऊ शकतो? 100% सर. आता फक्त त्याच्यात आपल्याला अगेन थोडं कोट अन कोट स्टार म्हणतो ना काही गोष्टी. पहिली गोष्ट तर सिलेबस तुम्हाला एकाच बुकमध्ये मिळतोय. बरोबर. 250 मार्काचा पेपर आहे. आयोगाने सिलेबस आपल्याला दिलेला आहे. तर सिलेबसचं जे स्ट्रक्चर आहे आणि मेन परत मी त्याच मुद्द्याकडे येईल की आन्सर रायटिंग खूप महत्वाचं आहे. बरोबर. कुठलाही एक इश्यू घ्या तर त्या इश्यूचं तुम्हाला इंट्रो बेसिक माहिती पाहिजे, तो इश्यू काय, म्हणजे त्याचं आपण एक डेफिनेशन, ती डेफिनेशन झालं तर त्याचे पॉझिटिव्ह, त्याचे निगेटिव्ह, त्याच्यासमोर असणारी आव्हानं आणि सरकारने त्याच्यासाठी सुरू केलेले उपक्रम. एक्झाम्पल म्हणून मी सांगेल की समजा आपल्याकडे MSP आहे. आपण MSP जाहीर करतो पिकांना, मोजक्याच पिकांना, आणि मग MSP त्याच्या टॉपिकमध्ये थेटपणे दिलेला आहे. तर मग MSP काय हे माहिती पाहिजे आपल्याला, मग तो कंटेंट दिला आहे. आता MSPची डेफिनेशन बदलणार नाहीये, MSP कशी जाहीर केलं तर हे बदलणार नाहीये. कदाचित MSP कोणत्या पिकाला कोणत्या वर्षी किती दिली हे आकडे बदलतील, त्यामुळे तो डाटा फिक्स झाला. सिलेबस. आपल्याला प्रश्न येताना असे येतात की मग MSP जाहीर करण्यासमोरचे आव्हाने काय, त्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारचे उपक्रम काय, आणि मग आपल्या साईडनं उत्तरात आपल्याला लिहावं लागतं. म्हणजे उत्तराचा एक पॅटर्न कसा असतो की इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन. मग त्याच्यामध्ये आपल्याला वे फॉरवर्ड लिहावं लागतं कन्क्लुजनमध्ये की सकारात्मक काय आहे भविष्यामध्ये. तर ते स्ट्रक्चर तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं पुस्तकात मिळेल. त्यामुळे सिलेबस पूर्ण कव्हरेज, डेटा आहे, ते स्ट्रक्चर आहे, आणि मग चालू घालवायचं तुमच्या साईडनं, म्हणजे एक विद्यार्थ्यांच्या साईडनं ते आपल्याला ऍड करावं लागेल थोडंसं. बरोबर. म्हणजे आता नक्की मग वाचायचं कसं आहे पुस्तक? पुस्तक वाचत असताना सिम्पल, आपल्याकडे म्हणजे ही स्ट्रॅटेजी सगळ्या सब्जेक्टला लागू होते की त्याच्यामुळे महत्वाचं की आयोगाने सिलेबस काय दिलाय, तो सिलेबस आपण इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याबरोबर आयोगाने प्रश्न विचारले. आता MPSC मध्ये म्हणलं तर एकच मेन्स आतापर्यंत झालेली, पण UPSC मध्ये ते 2013 पासून झालेलं आहे. त्यामुळे त्या प्रश्नांचे संदर्भ आहेत. तर त्या प्रश्नांचे संदर्भ, प्रश्न आधी आपण बघितले पाहिजेत, सिलेबस, प्रश्न, आणि मग त्यावर आधारित आपल्याला कंटेंट. ओके. मग ते कंटेंट झाल्यानंतर कंटेंट करायचं. मग आता कंटेंट करत असताना अगेन काय की सिलेबस आपण बघितलाय, क्वेश्चन बघितलेत कसे विचारतात, की समजा आता एखादा टॉपिक घेतला की भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोर कुठली आव्हाने आहेत, मग भारताची अंतर्गत सुरक्षा काय, अंतर्गत सुरक्षेचा आवाका काय, आणि मग चॅलेंजेस काय, हे कंटेंटमध्ये मिळेल. प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आपल्याला तेच सांगतो की असा प्रश्न विचारला, तो कंटेंट केला. पुढे जाऊन कदाचित आव्हाने तर आपल्याला असं विचारलं तर उपाययोजना काय त्याच्यावरती. त्यामुळे तो कंटेंट त्या टप्प्याने करायचा, प्रत्येक टॉपिक आपल्याला तसा त्या फ्लोने करायचा, आणि मग त्याच्यावरती उत्तर लेखन आपण करायचं. म्हणजे पुस्तक वाचून उत्तर लेखन तुम्ही करणं मस्ट आहे. अगदी बरोबर. मग ते प्रॅक्टिससाठी कोणाचे क्वेश्चन घेतले किंवा प्रिव्हियस इयरचे घेतले तरी चालेल. बरोबर. पण आता मग हे तुम्ही सांगताय कंटेंट तर सगळं आहे. हो. आता राहिला प्रश्न उत्तर लेखनाचा. हो. तुम्ही UPSCच्या 4 मेन्स दिलेले आहेत. UPSCच्या 2 मेन्स, सॉरी UPSCच्या 2 दिले आणि राज्यसेवेच्या ऑब्जेक्टिव्ह. पण UPSCच्या 2 मेन्स दिल्या म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण तेवढी तगडी झालेली असेल. हो. आता हा डेटा वापरून विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने उत्तरं लिहिली पाहिजेत, याच्यासाठी काय तुमच्याकडे ट्रिक्स आहेत किंवा तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने सांगता?
आता मेन आयोग प्रश्न कसे विचारतं हे महत्वाचं आहे. आपल्याकडे सॅम्पल प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत. प्रश्नामध्ये बऱ्याच वेळा सब लेअरिंग केलं जातं, की एखाद्या कन्सेप्टला धरून मग त्याचे प्रोज कॉन्स जनरली Okay. किंवा त्याला फक्त कधी कधी त्याला स्पष्ट करा, एक्सप्लेन करा. त्यामुळे काही कीवर्ड विचारले जातात प्रश्नामध्ये. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर ॲनालाइज कीवर्ड आहे, एक्सप्लेन कीवर्ड आहे, डिस्कस कीवर्ड आहे, क्रिटिकली एक्झामाइन कीवर्ड आहे. तर यांच्यानुसार थोडासा अर्थ बदलतो. आता फॉर एक्झाम्पल क्रिटिकली एक्झामाइन म्हणजे काय, की एखादं काहीतरी घडलेलं आहे, तर टीकात्मक आपल्याला त्याचं परीक्षण करायचं. मग टीकात्मक परीक्षण जेव्हा करतो तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याचे लिहावं लागते. एखादी गोष्ट फक्त एक्सप्लेन करा म्हणले तर त्याला फक्त आपल्याला काय करावं लागेल, की फक्त विस्तारित स्वरूप द्यावं लागेल त्याचं. एखाद्या गोष्टी विचारायच्या म्हणलं तर डेटा तोच असतो, थोडाफार आपल्याला म्हणजे त्याला आपल्याला त्या अँगलने लिहावं लागतो. तर मग आता हा कंटेंट वाचला तर प्रश्नाचा पहिली गोष्ट की प्रश्न अंडरस्टँड करून घेणं. बरोबर. कारण प्रश्न नाही समजला तर मग उत्तर भरकट होऊ शकतं. त्यामुळे प्रश्नाची डिमांड काय समजायचं आणि प्रश्नाच्या डिमांडनुसार आपण जो डेटा केलाय तर त्याला फक्त मॉडिफाय करायचं. म्हणजे जो प्रश्न आयोग विचारतात त्याचा सलग डेटा कदाचित नाही मिळणार इथं. म्हणजे उदाहरण सांगेल की आता राज्यसेवेची जी मेन्स झाली तर त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला चलनवाढ जी महागाई होते त्याच्यामध्ये MSP आणि बफर स्टॉक म्हणजे काय, आपण एक साठा करून ठेवतो अन्नधान्याचा, जे गव्हर्नमेंट करतं, जे रेशनच्या माध्यमातून धान्य दिलं जातं. तर त्याचं लिंकेजेस विचारलं होतं. त्याचं लिंकेजेसवाला टॉपिक आपल्या ह्याच्यात थेटपणे नाहीच आहे. पण बरोबर. पुस्तकात आपण MSPचं दिलंय, बफर स्टॉकबद्दल सेपरेट पॉईंट दिलाय आणि महागाई कशी होते ते दिले. मग यांचं लिंकेजेस ते कॅन्डिडेट म्हणून आपल्याला जमून जातं. एक साधं उदाहरण आहे की गव्हर्नमेंट काय करतं की MSP जाहीर केली म्हणजे शेतकऱ्यांना फायदा, शेतकऱ्यांना भाव चांगला मिळेल. पण तो शेतकऱ्यांनी माल घेतलाय तर तो माल स्टोअर पण करून ठेवावा लागेल, कारण पटकन मार्केटमध्ये जाणार. मग ते FCIच्या गोडाऊनमध्ये सरकार माल स्टोअर करतं आणि PDSच्या माध्यमातून मग पुढे लाभार्थ्यांना देत असतं. तर लाभार्थ्यांना देत आहेत का, कारण मार्केटमध्ये महाग ह्याने त्यांना विकत म्हणजे घ्यावं लागेल गहू तांदूळ जे दिलं जातं ते. तर मग त्यांना महागाईचाही फटका बसला नाही पाहिजे, शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा झाला पाहिजे आणि एक प्रकारे बफर स्टॉक पण झाला पाहिजे. त्यामुळे त्या संस्था पण जपल्या पाहिजे. तर हे एक लिंकेजेस आहे, तर ते आपण सांगू शकतो त्यामध्ये. बरोबर. आता जसं की काही अधिकारी, आता सर्वच नाही म्हणत, पण काही अधिकारी हे तुमचं नाव घेत असतात की माझे मेंटॉर प्रमोद वडोकर सर होते किंवा त्यांच्या नोट्स आम्ही वापरल्या, त्याचा फायदा झाला. नक्की हे मेंटॉरिंग कधी सुरू झाले आणि एक बोलण्यातून तुमच्या हे जाणवलं की तुम्ही आधी टेलिग्रामवरती क्वेश्चन टाकायचे, नंतर तुम्ही ऑडिओ लेक्चर द्यायला सुरुवात केली. काय प्रवास होता आणि ती कशी सुरुवात झाली होती? सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. म्हणजे ज्यांना डायरेक्टली इनडायरेक्टली खूप फायदा झाला आपल्या वेगवेगळ्या बॅचेसमधून म्हणा किंवा मेंटरिंगमधून म्हणा किंवा कधी पर्सनली भेटलो, काही तुम्हाला कुठल्याही टप्प्यावरती जो फायदा झाला तर त्याच्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. ह्याचा प्रवासाचा जर म्हणाल सर तर अगेन विद्यार्थी दशेत होतो. विद्यार्थी दशा त्याच्यामध्ये मग आपल्याला सगळ्यांमध्ये एक मेन फॅक्टर आहे तो म्हणजे कोविडचा, की कोविड आला आणि कोविड नंतर आपलं जीवन बरंचसं ऑनलाईन झालं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी वगैरे. तर मग त्या ऑनलाईनच्या टप्प्यामध्ये टेलिग्राम आधीही होतं आपल्याकडे, पण टेलिग्रामवरती जरा जास्त ॲक्टिव्ह झालं आणि आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं म्हणलं की स्टुडंट व्हॉट्सॲप नसेल कोणाकडे पण मग टेलिग्राम असतं. म्हणजे माझ्याकडे पर्सनली 2018ला मी व्हॉट्सॲप अनइन्स्टॉल केलं होतं, ते आता 2026मध्ये इन्स्टॉल केलं. तर ती एक वेगळी जर्नी आहे. मग टेलिग्रामवरती जास्त ॲक्टिव्हिटी चालायच्या आणि मग सुरुवात अशी झाली की MCQs टाकले. आपण जे अभ्यास करतो त्याच्यावरती MCQs बनवायचे. आयोग कसे प्रश्न विचारतात त्या टाईपचे आपण आपल्याही कंटेंटमधून प्रश्न बनवायचे. मग ॲडव्हान्स MPSC नावाचं एक चॅनल आहे आणि त्याच्यामध्ये आमचा मग विद्यार्थ्यांचा ग्रुप होता. तर आम्ही ॲडमिनमध्ये एक 10-15 लोकं तिथे होतो. मग प्रत्येकजण आपापल्या विषयानुसार टाकायचं आणि मग तिथून सुरुवात थोडीशी इकॉनॉमिक सब्जेक्टची माझी झाली होती, की आपण जे राज्यसेवेला करतोय वगैरे तर त्यातून. आणि मग नंतरच्या काळात कोविडमध्येच ते हळूहळू ऑनलाईन असल्यामुळे मी काही लेक्चर्स बनवले होते. लेक्चर्स प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनवरतीच, त्या MCQमुळे जमलं होतं. पण मला तेव्हा एक व्हिडिओ बनवायला 2 ते 3 दिवस जायचे. व्हिडिओ असायचा 30-35 मिनिटाचा किंवा जास्त जास्त तासभराचा. पण तेव्हा अगेन तेवढी टेक्नॉलॉजी नव्हती आपल्याकडे, एडिटिंग विशेष काही माहिती नव्हतं, अपलोडिंग, कम्प्रेसिंग वगैरे. कॉम्प्युटरमध्ये ग्रॅज्युएशन झालं असलं तरी पण, म्हणजे PG झालं असेल तरी त्या गोष्टी कधी केल्या नव्हत्या. आयडिया होती सगळ्या गोष्टींची पण केल्या नव्हत्या आणि मग कॉम्पिटिटिव्हमध्ये जायचं आहे, मुलांसमोर व्हिडिओ येणार आहे तर आपण खूप चांगलं केलं पाहिजे असं एक डोक्यात होतं ते. तर मग सुरुवात तशी झाली. क्वेश्चन बनवत असताना मग त्याच्यातनं अजून जास्त विषय समजत गेला. मग ऑडिओ सेशन्स आम्ही ओपन टू ऑल घ्यायला लागलो, फ्री सेशन्स वगैरे. आणि फ्री सेशन्समधून मग मुलं जोडली गेली. मग त्या दरम्यानच्या काळात टेलिग्राम चॅनल सुरू केला. टेलिग्राम चॅनलला अजून मुलं जोडली गेली. काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा बरेचशी मुलं जोडली गेली.
आणि नंतरच्या काळामध्ये मग थोडंसं कमी दरामध्ये वगैरे असं मग बॅचेस सुरू केल्या. मग त्याच्यामध्ये वन डे रिव्हिजन बॅचेस किंवा मग करंटची रिव्हिजन वगैरे. करंटचं इयरबुक आहे तर ती इयरबुक एका दिवसामध्ये. म्हणजे आजही एवढी कॅपॅसिटी आहे की एका दिवसात इयरबुक तुम्ही नवीन माझ्याकडे आणून दिलं तर मी एका दिवसात तुम्हाला ते कव्हर करून देईल सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. पूर्ण कव्हर, पूर्ण इयरबुक पूर्ण एका yearbook. दिवसात? हो, एका क्या दिवसात. बात आहे. तुम्ही नवीनच आणून दिलं तरी पण मी ते कव्हर करून घेऊ शकतो. हे का घडलं? कारण प्रिपरेशनमध्ये खूप सारं आपण केलेलं आहे स्वतः आणि आयोग कुठे प्रश्न विचारतं ह्याची आयडिया आहे. एक्झॅक्टली. तर त्यामुळे ते आपण करू शकतो. पण ते मुलांना मे बी खूप हे अतिशक्ती वाटेल की काय एका दिवसात कसं काय. पण शेवटी आयोगाची डिमांड जर बघितली तुम्हालाही कळेल की त्यातला निम्मा डेटा आपल्याला कामाचाच नसतो. बरोबर. नक्की काय तर वाचायचं हा- हे पण कळलं हा पाहिजे. म्हणजे आयोगाच्या डिमांडनुसार गेला तर आरामात एका दिवसात होते. हा जर तुम्ही ते बुकच पॉईंट टू पॉईंट जायचं म्हणलं तर त्याला बरेच दिवस जातील मग. बरोबर. तर तो एक भाग झाला आणि नंतरच्या काळात जे लेक्चरचं झालं तर मग मी स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये गेलो. स्क्रीन रेकॉर्डिंग मी टॅब घेतला आणि टॅबवरती मग फक्त स्क्रीन रेकॉर्डिंग करतो. त्याच्यामध्ये फेस काही रिव्हील नव्हता किंवा जशा तुम्ही विद्यार्थ्यांना माहितच नव्हते मी म्हणजे चेहरा? हा ऑलमोस्ट 99% म्हणलं तरी चालेल किंवा थोडं कमी अगेन असेल. पण 90% प्लस लोकांना मी कोण हे माहितीच नव्हतं. ओके. फक्त जिथं जर नावाच्या पुढे डिस्क्रिप्शन लिहिलं एक्झाम वगैरे दिलं तेवढंच. पण फेसने मला कोणी ओळखतच नव्हतं. मग ते टेलिग्रामच्या ऑडिओने खूप लोक ओळखत होते. आणि नंतर मग त्या स्क्रीन रेकॉर्डेड बॅचेस आल्या. म्हणजे मी एक्झाम देत असतानाच राज्यसेवा मुख्य जी आहे जो जुना पॅटर्न ऑब्जेक्टिव्हचा तर त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचं लेक्चर्स घ्यायला सुरुवात केली. आणि मग तिथून पुढे नंतरच्या काळात जी राज्यसेवेची ऑब्जेक्टिव्ह शेवटची झाली तर तेव्हा मग मी व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आलो. ओके. मग तेव्हा मुलांना समजलं बऱ्यापैकी. पण मग मधल्या काळात बरेचसे जोडले गेले होते किंवा मग पुण्यामध्ये असताना बरेचसे विद्यार्थी भेटायचे तर मग त्यांना ते माहिती होतं. किती बॅच म्हणजे तुम्ही ज्या टेलिग्रामला किंवा स्क्रीनवरती बॅच करायचे किती विद्यार्थी असायचे? आता सर रेकॉर्ड आहे मला वाटतं अजून एमपीएससी मध्ये रेकॉर्ड मोडले की नाही मला माहित नाही. पण एक टेलिग्राम लाईव्हचा आमचा रेकॉर्ड आहे. म्हणजे मी ती बॅच कंडक्ट केली होती राज्यसेवा 2024च्या प्रिलिमसाठी. ओके. मी टेलिग्रामला लाईव्ह ठेवलं होतं. सकाळी 6 ते संध्याकाळी जोपर्यंत चालेल तोपर्यंत किंवा माझा घसा जोपर्यंत चालेल तोपर्यंत. म्हणजे तुम्ही बोलायचं आणि त्यांनी ऐकायचं बघ. हो. आणि मी त्यांना पीडीएफ शेअर केली होती विद्यार्थ्यांना टेलिग्रामलाच. राज्यसेवा प्रिलिमची इकॉनॉमिक्सची वन डे रिव्हिजन ठेवली होती ओपन टू ऑल. ओके. तर सकाळी 6ला सर सुरू केलं तेव्हा 1800 मुलं लाईव्ह होते. अच्छा. टेलिग्राम लाईव्हला. टेलिग्राम लाईव्हला 1800चं हायेस्ट केलं होतं ऑलमोस्ट 2250 वगैरे. हायेस्ट जो मधला टाइम असेल मे बी 10-11 वाजताचा. आणि शेवटी जेव्हा लेक्चर संपवलं इव्हिनिंगला 6-7ला समथिंग संपवलं असेल तर शेवटीपर्यंत एक 1500 ते 1600 मुलं शेवटपर्यंत होते लाईव्ह टेलिग्रामला. हो. त्याचे स्क्रीनशॉट आजही आहेत आणि ते बघितलं तर खूप भारी वाटतं की टेलिग्रामला मुलांनी तग धरला दिवसभर. जे की युट्यूबला तर येतात कारण युट्यूबला सबस्क्रायबर बेस मोठा असतो वगैरे आणि टेलिग्रामला ऑडिओला आपण किती वेळ ऐकणार ना एखाद्या व्यक्तीला. ऐकून फक्त ऐकायचंय ते. फक्त ऐकायचंय. व्हिज्युअल्स म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये ऑडिओ व्हिज्युअल्स खूप महत्वाचे असतात. पण मग ते ऑडिओवरती कसं काय ऐकणार आणि एखाद्याला फक्त ऐकायचंय. बरं टू वे कम्युनिकेशन असेल तर जमतं. पण ते मुलांनी तेव्हा तो रिस्पॉन्स दिला होता ऑडिओमध्ये. 45 मिनिटाच्या लेक्चरला जांभळे येतात. हो हो हो. दिवसभर दिवसभर. आणि मग माझं ते म्हणणंच असतं की जोपर्यंत घसा चालेल ना तोपर्यंत मी आहे. आणि मग त्यामुळे ऑफलाईनचे आहे आणि अनेक टीचर पण करतात आपले बरेचसे की दिवसभर. म्हणजे माझा आतापर्यंत रेकॉर्ड आहे की सलग 10 तास शिकवण्याचा आहे. मधला थोडा जेवणाचा ब्रेक वगैरे सोडला तर. ओके. पण ऑलमोस्ट 10 तास घेतो सलग. तुमचा कोर सब्जेक्ट कुठला आहे? कोर सब्जेक्ट ऍक्च्युली त्याच्यात अजून सांगायचं झालं तर इकॉनॉमिक्स मी शिकवतो. तुम्ही इंजिनियर शिकवता इकॉनॉमिक्स? हा. म्हणजे माझं एमसीए झालं, माझं कॉम्प्युटर बॅकग्राऊंड. युपीएससी साठी माझा ऑप्शनल होता मराठी साहित्य. बापरे. आणि मराठी साहित्यात मी 2 मेन्स दिल्या. आणि मराठी साहित्यामुळे इकडे मराठी मीडियम वगैरे आणि इकॉनॉमिक्सचा खरंच काहीच संदर्भ नाही. त्यामुळे मी मुलांना लेक्चरमध्ये सुरुवातीला पहिलेच हे सांगतो की मी इकॉनॉमिक्स नाहीये, मी इकॉनॉमिक्सचा तज्ज्ञ नाहीये. पण तुम्हाला एक्झामला जे इकॉनॉमिक्सला विचारलं जाईल तर त्याच्यावर तुम्हाला उत्तर लिहिता येईल, तुम्हाला उत्तर सोडवता येईल एवढी गॅरंटी मात्र मी देतो. क्या बात आहे. हा कदाचित तुम्ही अजून इकॉनॉमिक्सचं थोडं वेगळं विचार तर मला नाही येणार ते. स्वाभाविक आहे ते की तेवढ्या सब्जेक्टमध्ये आपल्याला तेवढं नाही. पण एक्झामचं सगळंच येऊ शकतं. आपल्याला पीएचडी थोडीच करायची ना त्याच्यात. नाही करायची. आपल्याला काय परीक्षेला काय महत्वाचं आहे हे शेवटी महत्वाचं आहे. तुमचं मी बरेच ऐकलं देखील आणि तुमचे प्रमोद भाऊसाहेब वडवकर या नावाखाली कंसामध्ये प्रभाव. हो हो हो. काय प्रभाव, काय कशाचा प्रभाव आहे तुमच्यावर? ऍक्च्युली आता प्रभाव आपल्यावर कोणाचा असतो, आपला कोणावरती असतो. आणि सगळीकडे प्रभाव असेल तरच एक प्रकारे आपण म्हणतो की कुठल्या गोष्टीचा अभाव नाही राहणार. एक्झॅक्टली. म्हणजे अभाव नसला पाहिजे पण प्रभाव असला पाहिजे. तर हे प्रभाव ऍक्च्युली म्हणजे ते
आम्ही 10वीत असताना ॲक्च्युली आम्ही असं ते नावांचं वगैरे बरंचसं नावाने चिडवणं आणि आपल्याकडे ती टेंडन्सी म्हणण्यापेक्षा की ते गमतीने करतात, वडिलाच्या नावाने चिडवणं बरोबर. वगैरे हे ते. आणि मग असं आम्ही नावाचे ॲक्रोनिम करायचो. तर मग ते प्रमोदचं प्र, ओके. वडिलांचं नाव भाऊसाहेब तर भाऊसाहेबचं भा आणि वडवकरचं व. मग ते प्रभाव असं म्हणजे मलाही ते कळलं नव्हतं. असंच मित्रांनी वगैरे ते बोलताना अरे याचा प्रभाव होतोय, हा प्रभाव. आणि मग तेव्हा तेवढी ग्रॅव्हिटी नाही आली. मग नंतरच्या काळात फक्त ते माहिती होतं व प्रिपरेशनच्या दरम्यान आणि त्याच्या आधी थोडंसं मी लिखाण करायचो. बरं. आणि मग लिखाण करत असताना बरेचसे लेखक, कवी वगैरे त्यांचे सुद्धा, जसं की आता समजा कुसुमाग्रज आहे, वि.वा. शिरवाडकर यांचं, किंवा मग विंदा करंदेकरांचं ते विंदा लिहितात, किंवा मग गदी माडुळकर, किंवा मग बरेचसे असे वेगळे, किंवा कवी ग्रेस आहेत. तर ग्रेस यांचं पूर्ण नावच माहितीच नाही लोकांना. बरोबर. असे अनेक आहेत, आरती प्रभू वगैरे. आरती प्रभू नावावरून वाटतं की ही महिला कोणीतरी असेल, पण ते पुरुष आहेत. तर मग ते कुठेतरी आपल्यावरती प्रभाव त्यांचा पडला आणि त्याच्यातून हे प्रभाव पुढे आलं. मग मी ते लेखनाला नाव लावतो प्रभाव असं. म्हणजे तुमच्या गोष्ट माणसांची प्रभावी फिरस्ती काय ऍक्च्युली आता ब्लॉग पण वाचलेले आहेत. हो, म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या विश्वापासून ते वेगळंच विश्व आहे. हे पण त्याच्यातनं आले की लिखाणाची आवड, फिरण्याची प्रचंड आवड आहे. म्हणजे अनेक प्रवास आपण करताना आपण म्हणतो की म्हणजे समजा फिरायला वगैरे जायचं, खूप खर्चिक वगैरे गोष्टी. सध्याच्या काळात आपण म्हणू शकतो की ठीक आहे, खर्चिक अगेन गोष्टी होतील, किंवा सेल्फ व्हेकल असेल, आपण खर्च वगैरे होईल. पण मी असे प्रवास पण केलेत की खूप लो बजेटमध्ये, किंवा आपल्याकडे ट्रेन, बसेस वगैरे, पण ती फिरण्याच्या आवडीमुळे. तर मी बरेचसे प्रवास केलेत. मी काही दिवस दिल्लीमध्ये होतो UPSC प्रिपरेशनला. तर मग दिल्लीमध्ये होतो, तर मग आसपास काय आहे फिरून घ्या. कारण का स्पर्धा परीक्षा करत असताना बऱ्याचशा गोष्टी माहिती झाल्या, इतिहास, भूगोल कुठला काय आहे. तर मग ती आवड एक आतमध्ये इच्छा आहे की हां, मग अमृतसर काय, अमृतसरला गेलो, वाघा बॉर्डर एवढे दिवस ऐकलंय, व्हिडिओत बघितलेलं, मग तिथं स्वतः जाऊन प्रेझेन्स राहायचं. तेव्हा तर एकदा असं झालं की आम्ही थोडं लेट झालो आणि आपली जी परेड असते तिथं इव्हिनिंगला 5 वाजता, तर आम्हाला लेट झाला, आम्हाला जागा नाही भेटली बघायला. तर आमचे त्या दिवशीचे इव्हिनिंगचे तिकीट होते रिटर्नचे दिल्लीला. तर आम्ही ते बघायला भेटले नाही, मग ते तिकीट कॅन्सल केले, आम्हाला बघायचं. नेक्स्ट डेला आम्ही परत तिथं लवकर जाऊन बसलो आणि मग ते पाहिलं. मग ते फिरण्याचं, बघण्याचं वगैरे असं आवड. ताजमहाल, नंतर मग मी ज्ञानप्रबोधिनीत होतो, ज्ञानप्रबोधिनीमधनं नॉर्थ ईस्टला गेलो होतो, नॉर्थ ईस्टला फिरणं. मग त्याच्यातनं हे फिरस्ती वगैरे हे सुरू झालं. मग सुरुवातीला व्लॉगिंग वगैरे विशेष व्हिडिओ करताना यायचं म्हणून मग मी लिखाण करायचो, प्रवास वर्णनं. मग त्याच्यात थोड्याशा मध्ये थोड्या कविता टाकायच्या, थोडं स्टोरी टाईप करायचं, एखादं आपण म्हणू की ॲनॉनिमस पात्र बनवायचं, किंवा एखादं व्हर्च्युअल पात्र बनवायचं, त्या पात्राच्या अनुषंगाने बाकी गोष्टी एक्सप्लेन करायच्या. मग त्याच्यातून इकडं नंतर मी व्हिडिओ व्लॉगिंग वगैरे सुरू केलं आणि त्यातून मग ह्या बऱ्याचशा लोकांना जे भेटलो मी वेगवेगळ्या, कारण मला लोकांना भेटायला आवडतं. नवीन लोकं असतील, जुनी लोकं असतील, आणि मग लोकांना भेटून लोकांना समजून घेणं महत्त्वाचं. म्हणजे सर चांगल्या लोकांना भेटतं सगळ्याच लोकांना भेटतो. नाही, मला बरेच दिवस झालं, म्हणजे आपले खूप लेट भेट झाले, चांगल्या लोकांनाच भेटत होते काय फक्त. सगळ्या लोकांना भेटतो. शेवटी तो माणूस चांगला वाईट आपल्या परसेप्शनवर ठरतो. बरोबर. मग ह्याच्यातनं सर मला असं झालं की काहीतरी लोकांचे जे प्रत्येक वलय आहे, प्रत्येकाची एक बाजू असते. बरोबर. मग ती बाजू आपल्या चष्म्यातून बघतोय आपण, तर मग आपला चष्मा कसा आहे तर त्याच्यावर सगळं ठरतं. एक्झॅक्टली. म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप कोणीतरी चांगलं म्हणेल, कोणीतरी खूप वाईट म्हणेल. मग त्यात असं झालं की आपण ह्या गोष्टी मांडायला पाहिजेत. मग ती जस्ट आत्ता एक मागच्या वर्षी सुरू झालं हे, तर मी मांडेल. आणि खूप साऱ्या स्टोरीज आहेत, आणि प्रत्येक गोष्ट जी असते सर माणसाची, म्हणजे ती आज आपण इथे या स्टुडिओत बसलो तर आपली काहीतरी गोष्ट आहे. आपण बाहेर पडलो तर कदाचित रस्त्यावरती एखादा गाडा दिसेल, तिथं विकणाऱ्याची काहीतरी गोष्ट असेल. एखाद्या टोलेजंगा इमारतीमधल्या त्या 1 BHK 2 BHK मधली गोष्ट असेल. इमारत मोठी पण तो फ्लॅट छोटासाच आहे. बरोबर. आणि त्यातलं एक व्यक्ती, त्या व्यक्तीचं मन आहे. तर अशी अनेक मन आहेत, आणि अशा अनेक मनाच्या गोष्टी असतील. त्या कोंडलेल्या दरवाज्यातल्या गोष्टी असतील, त्या बाजारामधल्या विकणाऱ्या एखाद्या महिलेची गोष्ट असेल, किंवा एक प्रकारे आपण म्हणू की चहा विक्रेता असेल, किंवा एखादा रिक्षा चालक असेल, अशा सगळ्यांच्या अनेक गोष्टी असतात. मग त्या कव्हर करण्याची एक आवड, लिखाणाची आवड, मग हे कुठेतरी छंद म्हणून आलं पुढे. म्हणजे अभ्यास एका बाजूला, आणि बऱ्याच वेळा असं होतं की मग अभ्यासात खूप काही टेन्शन वगैरे आलं, आधी पण व्हायचं, तर मग बाहेर पडायचं आणि मग लोकांशी इंटरॅक्ट व्हायचं. तर हे होत आलं. क्या बात आहे. म्हणजे आवड पण खूप महत्वाची आहे, छंद पण खूप महत्वाचे, आणि तुम्ही ते जोपासताय हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. मला एक सांगा, तुम्ही 4 राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा दिल्या, 2 UPSCच्या मुख्य परीक्षा दिल्या, IB चा इंटरव्ह्यू दिला, राज्यसेवेचा इंटरव्ह्यू दिला, UPSCचा इंटरव्ह्यू दिला, सगळे एवढं केलंय, पण मग यश आलं नाही तुम्हाला. काय नक्की आता याच्यातून विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्ह घ्यायचं की निगेटिव्ह घ्यायचं?
काय नक्की काय कारण काय आहेत की बाबा हम्म. फायनल तुम्ही यश अचीव नाही करू शकले? बरोबर. हा प्रश्न तुम्ही राईट टाईमला विचारलाय आणि राईट व्यक्तीला विचारलाय. तर आपल्याला त्याच्या सगळ्या बाजू समजणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आजही मला तुम्ही प्रश्न विचारते ह्याच्या आधी गावाकडे असतील, की ज्यांना समजा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा काही आयडिया नाही आहे किंवा ज्यांना म्हणजे कोणी सिनियर आहेत, की त्यांना फक्त की कोणतरी सिलेक्ट झाले दिसत आहेत, मग आपण दिसत नाहीत. मग हे प्रश्न विचारले जातात, का "अरे मग एवढे दिवस झालं करतोय, का नाही होते तुझं? तो अमुक-अमुक झाला, अमुक-अमुक ह्यांची मुलगी झाली, त्यांचा मुलगा झाला" वगैरे, वगैरे. मग आपल्याला प्रश्न परत ते स्वतःवरती सेल्फ डाऊट यायला लागतो, की "अरे हां, आपलं का नाही झालं? आपण शेवटपर्यंत येतोय." तर त्याच्यातल्या प्रत्येक टप्प्याचे अंडरस्टँडिंग असणं खूप महत्त्वाचं आहे किंवा प्रत्येक टप्पा आपण समजला पाहिजे. जसं की कधी-कधी आपण त्याला मग कुठेतरी लकचा थोडासा फॅक्टर म्हणतो. प्रिपरेशन सगळं असतं, डिटेल असतं आणि कधी-कधी आपल्या चुकाही असतात. समजा आता UPSCमध्ये म्हटलं तर UPSCमध्ये एक अटेम्प्ट असं झालं म्हणजे सांगायला आवडेल किंवा कोणी चुकीचे ठरवेल वगैरे. सर एक अटेम्प्टला माझा क्वालिफाईंग इंग्लिश राहिला होता. ओके. क्वालिफाईंग इंग्लिश राहणं म्हणजे काय कदाचित बरेचसे नवीन विद्यार्थी असेल तुम्हाला आयडिया नसेल किंवा बरेचशांना आयडिया असेल किंवा ज्यांना कॉम्पिटिटिव्हचं माहिती नाही पण ते माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. तर UPSC डिस्क्रिप्टिव्हमध्ये काय आहे की 2 क्वालिफाईंग सब्जेक्ट असतात आपल्या भाषेचे. एक आपली मातृभाषा आणि एक इंग्लिश भाषा. सगळ्यांना इंग्लिश कंपल्सरी. आणि जे मार्क काउंट होतात तर त्याच्यामध्ये मग निबंधाचा विषय आणि 4 GSचे विषय आणि मग ऑप्शनल. तर असे विषय आपल्याला द्यावे लागतात मुख्य परीक्षेत. पण क्वालिफाईंगचे पेपर पहिल्यांदा चेक केले जातात. मग जे विद्यार्थी त्या क्वालिफाईंगमध्ये पास होतील, तर क्वालिफाईंगमध्ये पास झाले तरच तुमचे पुढचे पेपर चेक होणार. जे आत्ताही लागू आहे. म्हणजे UPSCमध्येही लागू आहे आणि आता MPSCच्या राज्यसेवेच्या मेन्समध्येही लागू आहे. मग त्याच्यात असं झालं की मग सर माझा इंग्लिश विषयच गेला आणि इंग्लिश विषय तेव्हा इथे 5-6 मार्कांनी तो राहिला. पण शेवटी राहिला ते राहिलाच. त्यामुळे माझे पुढचे पेपर चेकच नाही झाले. आणि असं झालं होतं की तेव्हा बऱ्यापैकी प्रिपरेशन चांगलं झालं होतं. आता अगेन ते जर-तरच्या गोष्टी आहेत. जर-तरमध्ये आपण खूप जाण्यात पॉईंट नाही, पण गोष्टी ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत. एक्झॅक्ट. मग तो राहिला. म्हणजे तुम्ही तो प्रश्न विचारला की का नाही? तर अशा वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगळ्या गोष्टी घडल्या. मग तेव्हा तो झालं. नंतर मला पुढच्या एका मेन्सला मग मार्कच कमी आले त्यामुळे एंट्री कॉल नाही आला. याच्यामध्ये CAPEFमध्ये असं व्हायचं की त्याच्यात पण एकाच दिवशी 2 पेपर होतात. त्याची मेन्स एक्झाम सेपरेट नसते. एकाच दिवशी 2 पेपर होतात. एक ऑब्जेक्टिव्ह आणि रिटन. तर त्यात आधी मी द्यायचो तर माझा ओव्हरऑल तो ऑब्जेक्टिव्ह पेपर्स निघायचा नाही. अच्छा. आणि ज्या वर्षी फक्त मग ते की UPSC इकडे करत होतो म्हणून फक्त दिला पेपर तेव्हा दोन्ही निघाले. आणि मग तेव्हा ती मार्जिन नाही भेटली. इंटरव्ह्यूला बऱ्यापैकी मार्क आले पण मग ओव्हरऑल फायनलमध्ये कन्क्लुजन नाही झालं. IB मध्ये काय झालं माहितीच नाही. मार्क येतच नाही त्यांचे बाहेर. राज्यसेवेमध्ये असं झालं. राज्यसेवेत मी लेट आलो ॲक्च्युली कोविडच्या दरम्यानच 20 पासून पुढे आलो आणि 20 पासून पुढे आलो तर माझ्या सगळ्याच फ्री निघत गेल्या. फक्त 23चा अपवाद सोडला तर. मग त्याच्यात असं झालं की मुख्य परीक्षेचा तेवढा सुरुवातीला अंदाज नव्हता त्यामुळे मग मुख्य परीक्षेत मार्क कमी यायचे. पण नंतर मग मुलाखत आणि मुलाखतमध्ये असं झालं की ते बॅड लक अगेन. तर तिथं अपयशाला कशावर बोट ठेवायला जागाच नाही आहे. तिथं असं प्रिडिक्शन होतं की ऑब्जेक्टिव्हला चांगले मार्क आहेत कारण आन्सर की आलेली होती चांगलं की तेव्हा क्लास 1 होणार सगळीकडे चर्चा होती. वर्स्ट केसमध्ये क्लास 2 तर कुठंच जाणार नाही. आणि अगेन आपण म्हणतो ना की काहीतरी आपलं बॅड लक असतं. तर ते बॅड लक एकदम डायरेक्ट लिस्टच्या बाहेरच आणि मग ती फायनल पोस्ट 5 मार्काने राहिली. आणि मग नंतरच्या काळामध्ये मग मी म्हणजे तेव्हा टीचिंगकडे वळलेलो होतो तर मग पुढे टीचिंगकडे चाललो. तर हे त्याचा फायदा इकडे होतो का? म्हणजे आता जे तुम्हाला फेल्युअर आलं आपण त्याला फेल्युअरच म्हणू. हो फेल्युअरच नक्कीच. ते फेल्युअर आलं. तुमच्या काही चुका झाल्या असतील. अर्थात काही चुकांमुळेच ते फेल्युअर असतं किंवा त्याच्यातून काही सुधारणा झाल्या असत्या तर कदाचित ते यशामध्ये रूपांतरित झालं असतं. ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा तुम्हाला विद्यार्थ्यांना गाईड करताना किंवा विद्यार्थ्यांना मेंटरिंग करताना होतो? 100% सर. आता कधी-कधी काय होतं की मे बी आपल्याला कोणीतरी कदाचित तेवढं फोर्सफुल मेंटर असेल कोणी किंवा कोणी सांगणार असेल. आता सांगणाऱ्यावरती अगेन आपण ते सगळं सोडू शकत नाही अपयश. पण कोणीतरी सांगणार असेल तर ना तो एक पुश भेटतो. ते एक 2 शब्द आपल्याकडे खूप महत्त्वाचे आहेत. जबाबदारी आणि एक उत्तरदायित्व. तर आपण कोणाला तरी जबाबदार आहेत आणि कोणाला तरी उत्तरदायी आहोत किंवा आपण जबाबदार आहोत आणि कोणाला तरी उत्तरदायी अकाउंटेबल असणं. तर तसं असेल तर आपली इफिशियन्सी वाढते. म्हणजे एक लेक्चर घेतानाचं उदाहरण सांगतो. कधी-कधी मी दिवसभरात फक्त 2 तास रेकॉर्डिंग करतो आणि कधी-कधी 10 तास पण सलग घेतो. ते अगेन आपल्यावरती की आपण समजा अकाउंटेबल म्हणजे म्हणजे मी ऑफलाईनमध्ये असेल तर मुलं समोर असतात. त्यामुळे ते शिकू शकतो 1 गोमध्ये. पण रेकॉर्डिंग करत असेल तर समोर कॅमेराच आहे. मग ठीक आहे थोडंसं आपण काढूया. सेम ते अभ्यासात पण होतं बऱ्याच वेळा की आपल्याला तो पुश फॅक्टर कधी-कधी नसतो. मग मला ह्या गोष्टींचा फायदा मेन म्हणजे काय झालं की ठीक आहे आपल्या चुका, आपले सहकारी जे आहेत मित्र की जे पास पण झालेत आणि काही समजा सेम माझ्यासारखे आहेत की त्यांच्या काही मिस्टेक, पास झालेल्यांच्या सुद्धा काही मिस्टेक, काही पॉझिटिव्ह वगैरे
तर मग एखाद्या कॅन्डिडेटला जेव्हा मेंटरिंग करतो आपण किंवा बॅचेसमध्ये असतात, मग मुलं त्यांच्या इतर विषयाचं पण सांगतात की असं आहे, तर ते लॅक्युनस लगेच दिसायला लागतात आणि ते लॅक्युनस आपण जेव्हा सांगतो तर त्यांना ते समजून जातं. त्यामुळे अनेक विद्यार्थी तुम्ही जे म्हणलात की मग पॉडकास्टमध्ये नाव वगैरे घेतात, तर कदाचित त्यांना त्या दृष्टीने फायदा झाला असेल की ठीक आहे, त्या टप्प्यावरती त्या गोष्टी मिळाल्या आणि मग सर हा ओव्हरऑल फायदा होऊन जातो तो. बरोबर. आता नोट्स ज्या तुम्ही सुरुवातीला मुलांना द्यायच्या त्या देता की आता या पुस्तकामध्येच त्याचं कन्व्हर्जन केलं? आता नोट्सची पण एक वेगळी कथा आहे थोडीशी, की आधी आपण मी हँड रिटनवाल्याच नोट्स दिल्या होत्या माझ्या, ज्या मला काढायचो अभ्यासाला, आणि त्या नोट्स परत मग थोड्याशा अजून डेटा ॲडिशन करून मग नेक्स्ट टाईमला पण दिल्या. तर त्या नोट्स मुलांकडे अजूनही आहेत लिहिलेल्या. पण त्या नोट्स आजही असल्या तरी पण मी आज त्या तशा नोट्स देत नाही. कारण मग हळूहळू त्या नोट्सला परत आपण कन्वर्ट केलं, मग टाईप करून घेतल्या. टाईप केलेला PDF आपण द्यायचो आणि मग आता पुस्तकामध्ये कन्वर्ट आपण मग ते केलेल्या नोट्स, एक्झामची डिमांड, आयोगाचा सिलेबस, मग याला एकत्रित करून आपण पुस्तकात देतो. आता हँड रिटन तेवढं शक्य नाही होत, त्यामुळे आपण पुस्तकातच दिले सगळं. अच्छा. तर आज काय सांगाल तुम्ही आजच्या पॉडकास्टच्या शेवटी? वास्तव की कसं वाचावं आणि का वाचावं? हे पुस्तक का वाचावं? पहिली गोष्ट तर पुस्तक का वाचावं? कारण पुस्तक का वाचावं याची एक्झामची नीड महत्त्वाची. आयोगाचा सिलेबस, आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि उपलब्ध असणारे संदर्भ साहित्य. उपलब्ध संदर्भ साहित्य आपल्याकडे कमी आहे. मग ते संदर्भ साहित्य कमी आहे, तर मग आपल्याला एकाच ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन आपण ज्याला म्हणतो ते मिळत असेल, तर पहिल्यांदा आपल्याला कंटेंट आहे. आता कंटेंट आपल्याकडे आलं, पुस्तक आलं, तर मग आयोगाच्या सिलेबसनुसार आपण त्याला फ्रेम केलं. प्रत्येक टॉपिकचे आपण प्रोज, कॉन्स, गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह, वे फॉरवर्ड त्याला एक्सप्लेन केलं. UPSCचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन संदर्भासाठी दिलेत, त्यामुळे त्या क्वेश्चनवरून कळेल की आपल्याला की याच्यामध्ये काय आपल्याला केलं पाहिजे वगैरे. तर यासाठी तुम्हाला सिलेबस सोबत लिंक करून ते टॉपिक 1 गोमध्ये करायचे आणि मग त्याच्यावरची जेवढे प्रॅक्टिस क्वेश्चन भेटतील तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. नक्कीच. आता तुम्ही जे सांगितलं की तुम्ही ऑनलाईन अजूनही ऑनलाईन गाईड करताय, हो. हे नक्की अजूनही टेलिग्रामवरतीच करताय की याच्यासाठी काही नवीन ॲप्लिकेशन वगैरे? नाही, टेलिग्राम तेव्हा होतं, पण कधी कधी टेलिग्राम आता फक्त काही मेसेज वगैरे कम्युनिकेट करायसाठी. नंतरच्या काळात मग आपलं यूट्यूब चॅनल सुरू केला. आपलं उमेद क्लासेस नावाने एक आपण ॲप सुरू केलं, तर ते प्ले स्टोअरला आहे, iOSवरती आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण मग तिथेही लाईव्ह लेक्चर घेतो, तिथेही रेकॉर्डेड आपले लेक्चर्स असतात आणि त्याच्यामध्ये मग मुलांना काही मेसेज असतात, आपण यूट्यूबलाही लेक्चर घेतो. यूट्यूबमध्ये सुद्धा आपण लाईव्ह सेशन्स वगैरे ठेवत असतो. ओके. अशा मोठ्या मोठ्या जाहिराती करता का नाही? विशेष काही नाही, थोडेफार केलं तर. मेन सर आपल्यासोबत जो क्राऊड जोडला गेला, म्हणजे विद्यार्थी आपण म्हणूया, आणि त्याच्यात अनेक यशस्वी विद्यार्थी झालेत आपल्या, म्हणजे आपल्या विषयाचा त्यांना कुठे ना कुठे थोडाफार फायदा झाला. तर हे जे क्राऊड जोडलं गेले, तर ते ऑलमोस्ट म्हणजे एक 90% प्लस क्राऊड हे माउथ पब्लिसिटीने जोडलं गेले. ओके. म्हणजे कुठलेही कुणाला बाय फोर्स आपण आणलं नाही की तुम्ही हे कराच म्हणून, किंवा कुणी ब्लाइंडली आलं पण नाही की त्यांनी सुद्धा बाहेरमधून म्हणजे माहिती घेऊन वगैरे की ह्या विषयासाठी आपल्याला इकडं जायला पाहिजे. तर हे सर्व विद्यार्थी जोडले गेले, तर ते माउथ पब्लिसिटी आणि कुठेतरी त्यांना त्याचा फायदा होतोय म्हणून हे जोडलं गेलेलं आहे. बरोबर. आणि माउथ पब्लिसिटी ही सगळ्यात मोठी हो, सर. पब्लिसिटी असते. कारण आज ॲज अ मेंटॉर म्हणून तुमच्याकडे विद्यार्थी पाहतात आणि बरेच विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांना सजेशन देत असतात किंवा तुमचं नाव सजेस्ट करत असतात. आणि त्यात आता हे GS3चं पुस्तक, खरं तर म्हणजे मला जी माहिती मिळाली किंवा तुमच्या बोलण्यावरून हे जाणवतं की हे GS3चं जे पुस्तक आहे हे आजपर्यंत कुणीच असं विद्यार्थ्यांसाठी आणलेलं नाही. आणि विद्यार्थी फक्त घाबरले याच्यासाठी होते की UPSCचा पॅटर्न आलाय, पेपर लिहावा लागेल, हीच फक्त एकमेव भीती नव्हती. तर अभ्यास साहित्य आणायचं कुठून, हो. हा सगळ्यात मोठा तो विद्यार्थ्यांपुढे प्रश्न होता. आणि तुम्ही एका पेपरचा म्हणजे 250 मार्कचा विषय त्यांचा मिटवलेला आहे. त्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी आभार मानतो. आणि तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात, मनसोक्त गप्पा मारल्या आणि खरं तुमचा प्रवास मांडला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू. खूप धन्यवाद सर. थँक्यू.